नमस्कार सगळ्यांना. मी बनवला एक मिनी केक. 10 मिनटात मुलांना छान मिनी केक तयार होतात. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने छान केक तयार झालेले आहेत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. आपण इथे घेतलेलं आहे ओरिओचं एक पॅकेट पूर्ण. आता हे मिक्सरमधून बारीक पावडर करून घेऊया. मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची. मिक्सरमधून बारीक पावडर करून घेतलेली आहे छान. त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं. दूध ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं. मस्त असं बघू शकता कसं असं एकदम मस्त बॅटर तयार, स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं. इथं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी बेकिंग पावडर. बेकिंग पावडर वापरलेली आहे. इथं मी दूध टाकते पुन्हा आणि छान मिक्स करून घेते बेकिंग पावडर. मस्त बेकिंग पावडर तयार झाली. बेकिंग पावडर टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं. छान बॅटर तयार झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही किती छान बॅटर तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने बॅटर तयार झालं पाहिजे. छान मिक्स करून घ्यायचं. इथं तर मी आप्पे पॅन जो आहे तो गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपलं बॅटर जे आहे ते चमच्याच्या साहाय्याने ओतणार आहोत. इथं मी एक डेअरी मिल्क घेतलेली आहे. आता हे बॅटर ओतल्यानंतर त्याच्यामध्ये वरती डेअरी मिल्कचे क्यूब्स जे आहेत ते टाकणार आहे. तुम्ही कोणतंही डार्क चॉकलेट वापरू शकता, पण माझ्याकडे इथे डेअरी मिल्क होती म्हणून मी डेअरी मिल्क यूज केलेले आहे. अशा पद्धतीने डेअरी मिल्क टाकायची. पुन्हा त्याच्यावरती बॅटर ओतायचं. मस्त मुलांसाठी 10 मिनटात मिनी केक तयार होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागत आहेत. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा मुलांसाठी. आता इथं फक्त 10 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं. एकदम कमी गॅसवर ठेवायचं. बघू शकता तुम्ही कसे छान फुललेला आहे केक आणि मस्त दिसत आहे. आता मी चेक करते दोन्ही बाजून छान बेक झालेला आहे की नाही. मस्त बेक झालेला आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने छान तयार झालेला आहे. आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. छान तयार झाले आपले मिनी केक. छान तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने छान तयार झालेले आहेत. एक कट करून बघूयात. मस्त तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही सॉफ्ट झालेला आहे एकदम. जवळून पण बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेलं आहे. बघा आतमधून सुद्धा एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि व्यवस्थित बेक झालेलं आहे. बघू शकता किती छान मस्त बेक झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिनी केक नक्की